पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आता कधी येणार या संदर्भातील भरपूरसे शेतकरी आतुरतेने वाट बघत आहे आणि भरपूरशा चॅनलच्या माध्यमातून त्यांना व्हिडिओ देखील पाहायला मिळत आहे। कोणी म्हणते या दिवशी हप्ता येणार, कोणी म्हणते पुढच्या हप्त्याला हप्ता येणार, कोणी म्हणते कोणत्या तारखेला हप्ता येणार, परंतु परिपूर्ण तारीख जी असणार आहे ते कोणतेच यूट्यूबर त्यांना सांगित नाही। परंतु शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की खरोखर तुम्हाला कोणत्या तारखेला हप्ता मिळणार आणि हप्त्याचा उशीर होणार तर कोणत्या कारणास्तव हप्त्याचा उशीर होणार आहे। कारण की भरपूरशा शेतकरी मित्रांना ही खोटी बातमी मिळत आहे, खरी बातमी पूर्णपणे त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही। शेतकरी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, तरच तुम्हाला पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता कोणत्या तारखेला मिळणार आणि मिळणार तर कोणत्या दिवशी मिळणार हे संपूर्ण डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। कारण की बघा शेतकरी मित्रांनो, भरपूरसे शेतकरी जसे की अफवांना बळी पडून त्यांना वाटत आहे की या दिवशी हप्ता मिळणार, त्या दिवशी हप्ता मिळणार, परंतु त्यांना 21वा हप्ता मिळत नव्हता। तर शेतकरी बांधवांनो, आता खरी बातमी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये मी तुम्हाला कव्हर करून देणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता पीएम किसान अर्थात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत आता या योजनेचा जो काही 21वा हप्ता असणार आहे त्याच्या प्रतीक्षेमध्ये भरपूरसे शेतकरी लागले आहे। आता 20 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले, आता 21वा हप्ता भरपूरच्या न्यूजच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून दिवाळी निमित्त मिळणार, पोळ्यानिमित्त मिळणार किंवा या दिवशी मिळणार, त्या दिवशी मिळणार अशा अपडेट आपण बघितल्या। परंतु आता खरी माहिती सरकारतर्फे स्वतः आलेली आहे की कोणत्या तारखेला तुम्हाला हप्ता मिळणार आहे आणि मिळणार नसेल तर कोणत्या कारणास्तव तुम्हाला हप्ता मिळणार नाही आणि नेमकं कोणत्या दिवशी तुम्हाला हप्ता मिळणार याची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना इथं जसं की लागलेली मोठी अपेक्षा म्हणजे पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्यावर होती। आता रोज नवीन यामध्ये अपडेट येतात, रोज नवीन बातम्या इथं भरपूरशे शेतकरी बांधवांसाठी भरपूरशे न्यूज चॅनलच्या माध्यमातून आणि भरपूरशे बांधव हे टाकत आहेत। परंतु अधिकृत असं शासनाच्या माध्यमातून कुठल्याही योजनेच्या संदर्भातील अपडेट दिलं जात नव्हतं आणि साहजिकच या योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षेत शेतकरी असल्यामुळे या योजनेबद्दल वारंवार विचारला जाणारा एकच प्रश्न म्हणजे पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता कोणत्या तारखेला येणार। तर बघा शेतकरी मित्रांनो, आता एकंदरीत आपण जर पाहायला गेलं, आता बघा बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडत आहेत। आता याच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवरती या हप्त्याचं वितरण होणं इथं शक्य नाही। आता अशाच प्रश्नाचं उत्तर इथं सरकारने स्वतः सांगितलेलं आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, 14 नोव्हेंबरला बिहार विधानसभेच्या निवडणुकीचा या टप्पा पार पडत आहे आणि याच्यानंतर 15 नोव्हेंबर पासून प्रत्येक राज्याला जे काही लाभार्थी आहे आता पात्र होत आहे। कारण की बघा याच्या अंतर्गत भौतिक पडताळणीने जे एका कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त लाभार्थी किंवा इतर काही कारणावस्तव इथं अपात्र केले जाणारे लाभार्थी, या लाभार्थ्यांचं जसं की व्हेरिफिकेशन, फिजिकल व्हेरिफिकेशन RTFT, तर हे त्यांचं आता जसं की साईन करण्यासाठीचे निर्देश देण्यात आले आहे। त्यामुळे आता जसं की बघू शकता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला संपूर्ण माहिती सांगत आहे। चॅनलवरती तुम्ही आपल्या पहिल्यांदा आला असाल तर हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा। आता बघा शेतकरी मित्रांनो, रिक्वेस्ट एंड म्हणजे ट्रान्सफर अर्थात राज्य शासनाकडून केंद्र सरकारला आणि बघा हप्ते वितरण करण्यासाठीची एक यादी पाठवली जाते आणि पात्र लाभार्थ्यांना आलेल्या यादीच्या जसं की RFT नुसार FTO जनरेट केले जातात आणि याच जसं की प्रक्रिया पार पडण्यासाठी 15 नोव्हेंबर 2025 पासून सुरुवात केली जाणार आहे। अर्थात आता जसं की RFT साईन झाल्यानंतर साधारणपणे 3-4 दिवसांनंतर किंवा 5 दिवसांपूर्वी किंवा 5 दिवसांनंतर इथं FTO जनरेट होतात आणि FTO जनरेट झाल्यानंतर निधीचं तरतूद झाल्यानंतर पुढे जो काही हप्ता शेतकऱ्यांच्या बांधवांच्या खात्यामध्ये 21व्या हप्त्याची जे शेतकरी वाट बघत आहे ते त्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता येऊन जाणार आहे। परंतु बघा शेतकरी मित्रांनो, साहजिकच आता जर आपण पाहायला गेलं तर एकंदरीत ही सर्व परिस्थिती आता पाहायला मिळतात। जसे की 15 नोव्हेंबर पासून RFT सुरू झाले तरी 25 नोव्हेंबर पर्यंत सुद्धा हा हप्ता येण्यासाठी वेळ लागू शकतो आणि तसंच प्रक्रियेने अधिकृत असे अपडेट या लवकरात लवकर येतील। परंतु सध्या तरी या दिवाळीच्या जसे की पार्श्वभूमीवरती मिळणारा हप्ता पुढे बिहार विधानसभेच्या निवडणुकीनंतर, आता बिहार विधानसभेच्या निवडणुकी पार पडल्यानंतर हे 10 दिवसाचा कालावधी इथं लागू शकतो आणि हप्ता वितरण व्हायला हे जसे की स्टार्टिंग होऊ शकतो। परंतु अशा शासनातर्फे माहिती आली नाही। कारण की बघा शेतकरी मित्रांनो, एक अंदाज सुद्धा आपण पकडू शकतो, अंदाजाच्या माध्यमातून सुद्धा सांगू शकतो। बिहार निवडणुकी आता चालू आहे आणि पीएम किसान योजना म्हटलं तर आपल्या पूर्ण इंडियामध्ये, ऑल इंडियामध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता वितरण एकाच वेळेला होत असतो, म्हणजे 21वा हप्ता ऑल इंडियामध्ये वितरण होत असतो। आता बघा शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेची तुम्ही वाट बघत असाल तर तुम्हाला नोव्हेंबर महिना आता चालू आहे, 30 तारखेपर्यंत तुम्हाला कदाचित वाट पाहावा लागू शकतो। याच्याबद्दलचा अजूनपर्यंत सविस्तर GL देखील सरकारने काढलेला नाही आणि सरकारने माहिती सुद्धा सांगितलेली नाही। परंतु एक आशा आणि बघू शकता एक शक्यता इथं आपण मानू शकतो। बाकी अशा पद्धतीची माहिती आहे। कुठल्याच अफवांवर बळी पडू नका, कुठल्याच अफवांवर विश्वास
विश्वास ठेवू नका, कारण की जेव्हा GR येत असतो तर या चॅनलवरती मी तुम्हाला क्लिअर कट दाखवत असतो. तर अशीच तुम्हाला खरी माहिती जर का डेली पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून हर एक व्हिडिओची माहिती तुम्हाला डेली भेटत राहतील. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे, जेणेकरून त्यांच्यापर्यंत अशीच खरी माहिती डेली पोहोचत राहतील. तर शेतकरी मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.